भक्तांना पण खूप दुःख असतं बरं का. म्हणजे भक्त पण खूप दुःखी असतात. मग आपल्याला असं वाटतं की अरे भक्ती करतो तरी पण दुःख काय. तर ते दुःख त्याला शुद्ध करण्यासाठी असतं. म्हणजे ते दुःख कदाचित त्याचं ते पाप जे आहे, पापाचा परिणाम थोडाफार असू शकतो, पण मेन म्हणजे त्याला शुद्ध करायचंय. भगवंताला आहे ना त्याला पूर्णपणे असं तावून सुलाखून काढायचंय. जसं सोनं शुद्ध होण्याच्या आधी त्याला खूप हिट केलं जातं, तशा प्रकारे त्याचं मनामध्ये जे काही हे असेल पाप त्याचे निघून गेलेले, भक्तीमध्ये आल्यामुळे त्याचे पाप निघून गेलेले. पण ते पाप करण्याची जी वृत्ती आहे ती जाण्यासाठी, ती वृत्ती असते ना, त्या वृत्तीमुळे पुन्हा पाप घडू शकतात. ती वृत्ती जाण्यासाठी मग अवघड प्रसंग भगवंत त्याच्या जीवनामध्ये घालतात. त्याच्यामुळे भक्तांच्या जीवनामध्ये सुद्धा वाईट प्रसंग येतात. मी असं म्हणत नाही या लेक्चरमध्ये की तुम्ही भक्ती करा तुमचे सगळे पाप संपतील आणि तुम्हाला सगळं जीवन आनंदमय होईल, असं नाही. भक्ती केल्यानंतर सुद्धा तुमच्या जीवनामध्ये त्रास येणार, पण त्या त्रासाचा उद्देश वेगळा असतो. आणि दुसरं म्हणजे भक्ताच्या जीवनामध्ये जरी त्रास आले तरी पण भगवंत काय करतात, त्याचा परिणाम कमी करतात. म्हणजे सपोज तुमचा जर पाय मोडायचा असेल असं तुमच्या याच्यामध्ये लिहिलं असेल फळामध्ये, कर्मफळामध्ये, पण ते पाय न मोडता कदाचित फक्त अंगठा तुटेल, मग त्याच्यावर तेवढं भागतं. म्हणजे भगवंत आहे ना, भगवंताच्या हातात सगळे तुमचं ते रिॲक्शन कमी जास्त ते करू शकतात. पण हे फक्त कृष्णच करू शकतो, बाकीचं कुणीच करू शकत नाही. तुम्ही जर कृष्णाचा आश्रय घेतला नाही तर तुम्हाला जेवढे कर्मफल आहे तेवढे ते भोगावच नाही. इव्हन देवी देवतांचा जरी आश्रय घेतला कदाचित ते मी जसं सांगितलं तसं पोस्टपोन होते, पण ते नलिफाय होणार नाही, ते तुम्हाला नंतर भोगावे लागते. पण कृष्णाचा आश्रय घेतला तर कृष्ण स्वतः त्याच्यामध्ये म्हणजे हे करू शकतो, इंटरसेप्ट करू शकतो आणि तुमचे जे पाप आहे ते पूर्णपणे समूळपणे नष्ट होऊ शकतात.